बायकोचे स्तन दाबणे योग्य आहे का? काही लोकांना वाटतं ही फक्त शारीरिक गोष्ट आहे, तर काहींच्या मते यात भावना, विश्वास आणि संमती यांचा खूप मोठा वाटा असतो. खरं पाहिलं तर नात्यातील जवळीक ही प्रेमातून आणि परस्पर आरामातून निर्माण होते. कोणताही स्पर्श तेव्हाच सुंदर वाटतो जेव्हा दोघांनाही तो मनापासून मान्य असतो. आज आपण या विषयावर शांतपणे आणि समजूतदारपणे चर्चा करणार आहोत, जेणेकरून नातं अधिक मजबूत, समजूतदार आणि आनंदी कसं ठेवता येईल हे समजेल. नवरा बायकोच्या नात्यात शारीरिक जवळीक, फिजिकल इंटिमेसी ही खूप नैसर्गिक आणि महत्त्वाची गोष्ट आहे. लग्नानंतर दोन व्यक्ती फक्त कायदेशीर किंवा सामाजिक नात्याने जोडले जात नाहीत, तर भावनिक आणि शारीरिक पातळीवरही एकमेकांच्या जवळ येतात. या जवळिकीमध्ये हात धरणे, मिठी मारणे, चुंबन घेणे किंवा प्रेमाने शरीराला स्पर्श करणे या गोष्टी येतात. स्तन दाबणे ही सुद्धा अशाच प्रकारच्या शारीरिक जवळिकीचा एक भाग असू शकतो. पण इथे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे संमती, कन्सेंट आणि परस्पर आराम, कम्फर्ट. जर बायकोला ते आवडत असेल, ती त्यातून आनंद किंवा प्रेमाची भावना अनुभवत असेल, तर ते नात्यातील नैसर्गिक आणि स्वीकारार्ह गोष्ट मानली जाऊ शकते. पण जर तिला ते नको असेल, त्रास होत असेल किंवा ती अस्वस्थ होत असेल, तर ते चुकीचे ठरते. नात्यात कोणतीही शारीरिक कृती योग्य किंवा अयोग्य आहे का हे फक्त समाज ठरवत नाही, तर त्या दोघांच्या भावना, संवाद आणि मर्यादा ठरवतात. काही जोडप्यांसाठी स्तनाला स्पर्श करणे हा प्रेम व्यक्त करण्याचा एक मार्ग असतो. अनेक स्त्रियांसाठी स्तन हा संवेदनशील भाग असल्यामुळे तिथे हलका स्पर्श, प्रेमळ दाब किंवा मसाज यामुळे रोमॅन्टिक किंवा लैंगिक उत्तेजना निर्माण होऊ शकते. त्यामुळे अनेक जोडपी याचा त्यांच्या खाजगी आयुष्यात नैसर्गिक भाग म्हणून स्वीकार करतात. तथापि हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की स्तन हा फक्त लैंगिकतेशी जोडलेला अवयव नाही. तो मातृत्व, शरीराचा सन्मान आणि स्त्रीच्या स्वतःच्या ओळखीशीही जोडलेला असतो. त्यामुळे त्या भागाला स्पर्श करताना संवेदनशीलता, आदर आणि प्रेम असणे अत्यंत आवश्यक आहे. जर नवऱ्याने फक्त स्वतःच्या इच्छेसाठी किंवा बळजबरीने असे केले, तर ते नात्यात दुरावा आणि राग निर्माण करू शकते. संवाद हा इथे खूप महत्त्वाचा घटक आहे. खूप वेळा जोडपी या विषयांवर बोलत नाहीत आणि मग गैरसमज निर्माण होतात. जर नवऱ्याला वाटत असेल की बायकोला असा स्पर्श आवडतो का नाही, तर त्याने मोकळेपणाने विचारणे योग्य ठरते. त्याचप्रमाणे बायकोनेही आपली भावना स्पष्ट सांगणे गरजेचे असते. मला हे आवडते किंवा मला हे नको आहे असे सांगितल्याने नातं अधिक मजबूत होते. भावनिक दृष्टिकोनातून पाहिले तर शारीरिक स्पर्श हा प्रेम व्यक्त करण्याचा एक प्रभावी मार्ग असतो. जेव्हा नवरा बायको प्रेमाने एकमेकांना स्पर्श करतात, तेव्हा शरीरात ऑक्सिटोसिन सारखे हॉर्मोन्स तयार होतात, ज्यामुळे जवळीक, विश्वास आणि आनंद वाढतो. त्यामुळे योग्य प्रकारे आणि योग्य वेळी केलेला स्पर्श नात्यात सकारात्मक ऊर्जा निर्माण करू शकतो. पण चुकीच्या पद्धतीने किंवा अतिरेकाने केलेली कृती त्रासदायक होऊ शकते. उदाहरणार्थ, खूप जोरात दाबणे, अचानक स्पर्श करणे किंवा बायकोच्या मनस्थितीकडे दुर्लक्ष करणे यामुळे वेदना किंवा मानसिक अस्वस्थता निर्माण होऊ शकते. काही स्त्रियांना मासिक पाळीच्या काळात किंवा गर्भधारणेदरम्यान स्तन खूप संवेदनशील वाटू शकतात. अशा वेळी स्पर्श टाळणे किंवा खूप हलक्या हाताने करणे आवश्यक असते. आरोग्याच्या दृष्टीनेही संतुलन महत्त्वाचे आहे. हलका मसाज किंवा स्पर्श यामुळे रक्ताभिसरण सुधारू शकते आणि रिलॅक्सेशन मिळू शकते. पण वारंवार किंवा चुकीच्या पद्धतीने दाबल्यास वेदना, सूज किंवा इजा होण्याची शक्यता असते. त्यामुळे शारीरिक जवळिकीमध्ये नेहमी जागरूकता ठेवणे गरजेचे आहे. नात्यातील रोमॅन्स टिकवण्यासाठी विविध प्रकारचे प्रेम व्यक्त करण्याचे मार्ग असतात. फक्त एका कृतीवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी एकत्र वेळ घालवणे, गप्पा मारणे, एकमेकांची काळजी घेणं, कौतुक करणे या गोष्टीसुद्धा तितक्याच महत्त्वाच्या असतात. शारीरिक जवळीक ही नात्याचा एक भाग आहे, संपूर्ण नातं नाही. काही वेळा
समाजात किंवा मित्रमंडळीतून चुकीच्या कल्पना तयार होतात की नवऱ्याने असे करणे म्हणजे पुरुषत्व किंवा बायकोने नेहमी सहन करावे. प्रत्यक्षात आधुनिक आणि आरोग्यदायी नात्यांमध्ये समानता आणि आदर यांना जास्त महत्त्व दिले जाते. बायकोचे शरीर हे तिचे स्वतःचे आहे आणि तिच्या इच्छेविना कोणतीही कृती योग्य ठरत नाही. विश्वास हा नात्याचा पाया असतो. जर बायकोला वाटले की नवरा तिच्या भावना समजून घेतो आणि तिचा आदर करतो, तर ती स्वतःहून अधिक जवळ येते. पण जर तिला दबाव किंवा भीती वाटली, तर ती दूर जाऊ शकते. त्यामुळे प्रेम व्यक्त करताना नेहमी संयम आणि समजूतदारपणा ठेवणे आवश्यक आहे. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे वेळ आणि वातावरण. खाजगी आणि आरामदायी वातावरणात दोघेही रिलॅक्स असताना केलेला स्पर्श अधिक आनंददायी वाटतो. सार्वजनिक ठिकाणी किंवा अयोग्य वेळी केलेली कृती लाजिरवाणी किंवा त्रासदायक वाटू शकते. त्यामुळे परिस्थितीचे भान ठेवणेही तितकेच महत्त्वाचे आहे. काही जोडपी त्यांच्या लैंगिक आयुष्यात नवीनता आणण्यासाठी किंवा जवळीक वाढवण्यासाठी अशा गोष्टी एक्सप्लोर करतात. हे पूर्णपणे वैयक्तिक असते आणि प्रत्येक जोडप्याचे नियम वेगळे असतात. योग्य किंवा अयोग्य याची सार्वत्रिक व्याख्या नसते. मानसिक आरोग्याच्या दृष्टीनं पाहिले तर प्रेमळ स्पर्श ताण कमी करू शकतो. दिवसभराच्या कामानंतर किंवा तणावानंतर नवरा बायकोनं एकमेकांना मिठी मारणं, हलका मसाज देणं किंवा प्रेमानं जवळ येणं यामुळे रिलॅक्सेशन मिळते. त्यामुळे नात्यात सकारात्मकता वाढते. परंतु जर या कृतीमुळे सतत भांडणं, नाराजी किंवा अस्वस्थता निर्माण होत असेल तर थांबून विचार करणं गरजेचे आहे. कधीकधी समुपदेशन घेणं किंवा खुला संवाद साधणं उपयोगी ठरू शकते. स्त्रीच्या दृष्टीनं शरीराचा सन्मान खूप महत्त्वाचा असतो. तिला फक्त इच्छा पूर्ण करण्याचे साधन म्हणून न पाहता तिच्या भावना, थकवा, मनस्थिती यांचा विचार केल्यास नातं अधिक गहिरे होते. नवऱ्याच्या दृष्टीनंही हे समजणं आवश्यक आहे की प्रेम व्यक्त करण्याचे अनेक मार्ग असतात. फक्त शारीरिक कृतीपेक्षा शब्द, कृती आणि भावनिक आधार यांनाही तितकेच महत्त्व आहे. शेवटी बायकोचं स्तन दाबणं योग्य आहे का याचे उत्तर असे देता येईल, हो, जर ते प्रेमानं, संमतीनं आणि योग्य पद्धतीनं केले असेल तर ते नात्यातील नैसर्गिक जवळीकीचा भाग असू शकते. पण नाही, जर ते बळजबरीनं, अतिरेकानं किंवा तिच्या इच्छेविरुद्ध केले गेले तर ते चुकीचे ठरते. नातं सुंदर बनवण्यासाठी सर्वात मोठी गुरुकिल्ली म्हणजे संवाद, विश्वास आणि आदर. जेव्हा हे 3 घटक मजबूत असतात तेव्हा कोणतीही शारीरिक जवळीक नात्याला अधिक गोड आणि मजबूत बनवते. प्रेम हे फक्त शरीराने नाही तर मनानं आणि भावनांनीही व्यक्त होते. एकमेकांचा सन्मान करा, समजून घ्या आणि मगच जवळ या, कारण खरी जवळीक ही संमतीतूनच निर्माण होते.